वातावरण तयार करणाऱ्या नितेश राणेची हकालपट्टी करा। हिंदू मुसलमान वातावरण तयार करणाऱ्या नितेश राणेची हकालपट्टी निवेदन जाऊ द्या। बाळासाहेब पाडवी पाठवलं का तुला? घेऊन आला काय? बाईट घे चल चला चला अक्षय आपले हे आता आमच्या महायुतीचं लक्षच आहे की राज्यामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये नगरपालिका असतील, जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्था जेवढ्या आहेत त्या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी महायुतीला त्या ठिकाणी मतं देखील मिळालं पाहिजे, महायुतीकडे सत्ता आली पाहिजे। सरकार एवढं मोठं मॅन्डेट घेऊन आलेलं आहे, त्यामुळे जनतेला प्रश्नाची सोडवणूक करताना सरकार कटिबद्ध आहे आणि हा विश्वास जो व्यक्त केलेला जनतेनं, त्यासाठी मग अशी जी आढावा बैठक मी संगमनेर काय सगळ्यात नगरपालिका आणि तालुक्यात मी आता घ्यायला सुरुवात केली आहे। ऐकूनच पाहिलं तर आढावा बैठका घेत आहेत, प्रशासनाला सूचना देतात, मात्र गोंधळ घालण्याचा प्रयत्न देखील जाणून बुजून केला जातोय का आपल्या या राजकीय प्रक्रियेमध्ये लोकशाहीमध्ये सुरू असतंय, फार मनोर घ्यायचं नसत्या गोष्टी। गोंधळ घालणारे कोण ते लोकांना माहित आहे। मला म्हणजे माझ्यावर तर काही असा परिणाम होतो। आज तुम्ही मंत्र्यांसमोर घोषणाबाजी केली, त्या आंदोलन नेमकं काय कारण होतं? राज्यामध्ये भाजपचे मंत्री नितेश राणे सध्या हिंदू मुसलमान वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत। एक कॅबिनेट मंत्री पदावरची शपथ घेतलेला माणूस संविधानाची पायमल्ली करतो, दररोज हिंदू मुसलमान वातावरण तयार करण्यासाठी सातत्याने काहीतरी तरुण मुलांची माती भडकवण्याचा, खोटं पेरण्याचा प्रयत्न करतो। या विरोधात भाजपचे मंत्री, कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांना आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो होतो की अशी वाचाळ वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याच्या विरोधात आपण ॲक्शन घेतली पाहिजे, कारवाई केली पाहिजे। समाजामध्ये दोन समाजामध्ये हिंदू मुसलमान वातावरण करायचं, तेढ निर्माण करायचं। निवेदन घ्यायल्यानंतर निवेदन घेण्याच्या ऐवजी छात्र भरतीची फक्त 4 मुलं निवेदन देण्यासाठी गेली असताना त्यांना मारण्यात आलं। म्हणजे मंत्री महोदय आणि आमदार खताळ साहेबांसमोर मारण्यात आलं, तरी सोडवण्याचाही प्रयत्न केला नाही, कुणी विरोध करायचाही प्रयत्न केला नाही। ही अत्यंत निर्दयी बाब आहे की त्यांचाच एखादा मंत्री अशा पद्धतीचं वक्तव्य करतो, त्याच्या विरोधात कारवाई करायची सोडून भाजपच्या कार्यकर्त्यांनी छात्र भारतीच्या कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना मारले, याचा आम्ही निषेध करतो। त्यांनी असा आरोप केलाय की नेहमी हाच अनिकेत गुल्हे किंवा हे 2-4 जण मंत्र्यांच्या याच्यामध्ये येतात, जसं मराठा होता त्यामध्ये तूच गेला होता, नाही, मराठा मोर्चामध्ये आम्ही नव्हतो ह्या सगळ्या याच्यामध्ये, त्याला गैरसमज झाला। दुसरी अशी गोष्ट, आम्ही गेली 10 वर्ष या ठिकाणामध्ये काम करत आहे। आज ते सत्तेत आहे म्हणून त्यांना आम्ही प्रश्न विचारत होतो, ज्यावेळेस सत्तेत नव्हतं त्यावेळेस त्यांना प्रश्न विचार नाही, पण सत्तेत असताना अशी वातावरण उभे करायचे, त्यांच्या पक्षातले मंत्री असताना त्यांना प्रश्न नाही विचारायचा, मग कुणाला प्रश्न विचारायचा? आणि मग ते असे काही आरोप करणार की कुठेतरी सुपाऱ्या घेतल्या वगैरे, याला बळी पण नाही। मुद्दा क्लिअर आहे की हिंदू मुसलमान वातावरण नितेश राणे इथे तयार करताय आणि त्याला भाजप नावाचा पक्ष पूर्ण सहमती दाखवत आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पूर्णपणे त्याचं समर्थन करत आहे, हे सर्वांना माहिती आहे। आणि मुद्दा आमचा ऐकून घेण्याच्या ऐवजी, निवेदन घेण्याच्या ऐवजी डायरेक्ट मारहाण करायची, ही हिटलरशाही आहे, याच्यापेक्षा वेगळं नाही। आमचे सगळ्यांचे मोबाईल हिसकाडून घेतलेले, म्हणजे त्याचा मोबाईल घेतलाय, याचा मोबाईल घेतलाय आणि बळजबरीने घेतलाय, मारहाण केली, शिव्या देत होते, लाथा मारित होते, अशा पद्धतीने ऐकून घ्यायच्या ऐवजी 4 मुलांचं ऐकून घेण्यापेक्षा 100 कार्यकर्ते असणारे जर गुंडागर्दी पद्धतीने मारत असेल तर ही गंभीर विषय आहे की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली आहे की नाही, हाही प्रश्न निर्माण होतो। मंत्र्यांसमोर ज्यांना कायद्याचं रक्षण करायला तिथं बसवलं आहे त्याच लोकांसमोर जर मारत असतील तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे असं आम्हाला वाटतं। काय मागणी तुमची आता?
नाही, ज्यांनी छात्र भारतीच्या मुलांना मारलं आहे त्यांच्यावरती कारवाई करावी ही आमची मागणी आहे. आमची FIR नोंदवून घेतली जात नाही. आम्हाला इथं बसवलेलं आहे, जवळ आम्ही 1-1.5 तास झाला इथं खाली बसलेलो आहे. सांगताय की साहेब आले पाहिजे, साहेब आल्यानंतर FIR घेऊ. ही अत्यंत निंदनीय बाब आहे. पोलिसांसमोर मारलेलं आहे. हे काय लपून छपून झालेला कार्यक्रम नाही, ठरवून मारल्यासारखं एकदम केलेलं आहे असं आम्हाला वाटतं. आम्हाला निदर्शनात आलेलं आहे. पोलिसांनी FIR घ्यावी. आज आम्ही इथे खाली बसायची वेळ आली. पोलीस स्टेशन आम्हालाच मारलंय, आमचीच FIR नोंदवून नाही घेत आहे, हा पण विचार झाला पाहिजे.